आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं होत असलेल्या या सभेच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी, समोर बसलेली माझी सगळी वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी, आज मित्रांनो या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपले सगळ्यांचे आशीर्वाद, सगळ्यांचं सहकार्य मागण्याकरता मी या ठिकाणी आलो। आज आपल्या सर्वांनाच माहित आहे की मगाई केशवबापूंनी देश पातळीवरच्या आदरणीय आपल्या लाडक्या पंतप्रधानाच्या बाबतीमध्ये बोलले। खरं आहे मित्रांनो की आपल्या संपूर्ण जगाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे आणि या ठिकाणी सगळं जग पाहतंय की सगळ्यात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देश आणि या देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान पद हे भूषवणार नरेंद्र मोदी साहेब निश्चित झालेलं आहे। आपण सगळेजण मध्यंतरी सर्वेच्या बाबतीमध्ये पाहिलं असेल 400 पारचा नारा मोदी साहेबांना दिलेला आहे। सगळ्या सर्वेमध्ये 375च्या पुढे सगळे सीट दिसत होते आणि सगळी रणधुमाळी पाहून 400 पार निश्चितपणाने होणार आहे मित्रांनो, त्याबद्दल कुठली शंका असण्याचं कारण नाही। परंतु ते 400 पार होत असताना आपल्या अर्चनाताई पाटील यांचं एक मत या ठिकाणी आपल्या नरेंद्र मोदी साहेबाला असणं अत्यंत गरजेचं आहे। त्या माध्यमातून या ठिकाणी आपले आशीर्वाद सहकार्य मागण्याकरता या ठिकाणी मित्रांनो आज आपण पाहतो की 3 वर्षापूर्वी आपला कोरोना काळ झाला मित्रांनो। त्या कोरोना काळामध्ये भाऊभावाला पाणी देत नव्हता, इतकी परिस्थिती वाईट होती। सगळ्या देशाच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्या। आज या ठिकाणी आपल्या भारत देशाचं नेतृत्व करत असताना आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी प्रत्येक गोष्ट कौशल्याने हाताळली। आज या ठिकाणी लसचा विषय असेल किंवा कोरोना काळामध्ये आलेलं प्रत्येक संकट त्या ठिकाणी परतवलं त्यांनी आणि या परिस्थितीमध्ये सगळा देश सावरून आपल्या देशाला लस मोफत देऊन 100 देशाला लस मोफत देण्याचं काम केलं आणि मी म्हणणाऱ्या भल्या देशांची अर्थव्यवस्था विस्कटली, परंतु आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यामध्ये आपले पंतप्रधान यशस्वी झाले। जगामध्ये 5वी अर्थव्यवस्था आपली झाली। अर्थव्यवस्था म्हणजे फार महत्वाचा विषय। ज्यावेळेस आपल्या प्रपंचामध्ये आपलं घरातलं अर्थकारण मजबूत असतं तेव्हाच आपण शानमध्ये रुबाबामध्ये फिरू शकतो किंवा समाजामध्ये चांगल्या पद्धतीने वावरू शकतो आणि त्यावेळेसच आपल्याला समाज किंमत येत असते। त्यामुळेच आपल्या नरेंद्र मोदीला संपूर्ण जगामध्ये आज मान सन्मान आहे, प्रचंड मोठी किंमत आहे आणि आज आपल्या देशाचं नाव फार मोठं त्यांनी या जगभरामध्ये केलं। त्याचं एकमेव कारण की त्यांचं असलेलं बुद्धी कौशल्य, त्यांची असलेली मेहनत। आज 73 वय, एक दिवस ते व्यक्तिमत्व आजारी पडलं नाही किंवा एक दिवस सुट्टी घेतली नाही। आपण सगळेजण बघतो, आपण सुद्धा त्या वयामध्ये कंटाळा करतो एका दिवसाचा, परंतु त्यांनी कधी कंटाळा केला नाही आणि कुटुंबाचा प्रमुख जर मजबूत असेल तर कुटुंब आनंदाने जीवन जगते। हीच परिस्थिती आपल्या देशामध्ये। आज कोरोनामध्ये एवढं मी म्हणणारं संकट आलं, इंग्लंडनं आपल्यावरती राज्य केलं, त्यांचा कुठेही सूर्य मावळत नव्हता, जगभरावरती राज्य होतं त्यांचं। त्या इंग्लंडची सुद्धा सोन्याचा धूर निघणाऱ्या इंग्लंडची अर्थव्यवस्था खिळखिळ झाली, पण 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली। आज 80 कोटी लोकांना धान्याचा विषय, आयुष्यमान योजना आहे मित्रांनो, मुद्रा योजना आहे। आज या ठिकाणी आपल्याला पंतप्रधान आवास माध्यमातून घरकुल आहेत, पीएम किसान योजना आहे, आज खतावरच्या सबसिडी आहेत। आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आज रेल्वेचं जाळं विणलं चाललेलं आहे, गडकरी साहेबांच्या माध्यमातून सगळ्या रस्त्याचं जाळं, नॅशनल हायवेचं विणलं चाललेलं आहे। मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजना असेल, नॅशनल हायवे असतील, विमानतळ असतील, आज सर्व ठिकाणी मोठमोठे विकासाची सगळी कामं चालू आहेत। चायना कॉरिडॉरवरती आज आपण ज्या ठिकाणी पोहोचू शकत नव्हतो तिथं सुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये काम चालू आहे। काश्मीरला काम चालू आहे, लडाखमध्ये कुठल्या ठिकाणी काम चालू नाही एवढं या ठिकाणी समृद्धी मार्गासारखा मार्ग होतोय। आपल्या बार्शीतून सुद्धा चेन्नई रस्ता चालला, आता गोव्याचा दुसरा रस्ता झाला। एवढे मोठमोठे प्रोजेक्ट या ठिकाणी चालू आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे की आपली अर्थव्यवस्था त्यांनी मजबूत ठेवली आणि त्यांनी ती अर्थव्यवस्था मजबूत ठेवली म्हणून माझ्यासारखा एक तालुक्याचा आमदार कार्यकर्ता या ठिकाणी काम करू शकला असेल। डॉक्टर साहेब, दादा, सगळ्या कार्यकर्त्यांना मी सांगतो, मी कशाचे 21 कोटी रुपये त्यांनी देशने ठेवला म्हणून मी इथं पैसे आणू शकलो। केंद्रानं राज्याला दिले, राज्याची मी इथं आणले आणि या रीतीनं
या ठिकाणी काम करत असताना कारीच्या पण कडचं सगळं रस्त्याचं जाळं गेलेलं राहिलेले सुद्धा रस्ते आता डॉक्टर तुम्ही सांगितलेले 100% दरवर्षी एक एक रस्ता करून या 3 वर्षामध्ये सगळे रस्ते पूर्ण सगळी कारीची दळणवळणाची साधनं मी तुम्हाला व्यवस्थित करून देतो। आज कारीला पाण्याची फार गरज आहे। माझं काय बरंच लहानपण कारीमध्ये गेलेलं आहे। आज द्राक्षाच्या बागा आहेत, पूर्वी पण भरपूर होत्या, कमी झाल्या पाण्यामुळे आता आणखीन क्षेत्र वाढतंय। आज साठवण तलाव एक आहे। आज या ठिकाणी तुम्हाला मी शब्द देतो कारीतल्या बांधवांना, तुम्ही काळजी करू नका। आज तुम्ही पाहिलेलं की 4000 कोटी रुपयाचा निधी आपल्या बार्शीला आलेला आहे। उपसा सिंचन योजनेचं काम उपळाई खांडीमध्ये जेवढे पावटे रावल्यात सगळ्यांना विचार 70% काम पूर्ण झालेलं आहे। 700 कोटीची मंजुरी आली, 350 कोटीचं काम पूर्ण झालेलं आहे। उर्वरित तिसरा टप्पा तावडीच्या तळ्यात पाणी या वर्षाच्या आत पडतंय, तिथनं खामगावला जाते, खामगावच्या माळावरनं डाळे पिंपळगावच्या धरणातून भोगावती नदीत त्याला सुद्धा 6000 हेक्टर जमीन भिजणार आहे आणि आता 1 वर्षाच्या आत 12550 हेक्टर जमीन भिजणार आहे। एवढं युद्ध पातळी 60 मशीन आहे तिथं पॉप्युलेशनच्या आता जाऊन माहिती घ्या फक्त। आज 37 साठवण तलाव आणले, त्यातली 35 साठवण तलावाची कामं चालू आहेत। कारीला सुद्धा कमीत कमी 2 ते 3 साठवण तलाव येणाऱ्या 2 वर्षाच्या आत तुम्हाला मी या ठिकाणी देण्याची जबाबदारी स्वीकारतो, कारण या ठिकाणी पाण्याशिवाय जीवनच नाही। मला माहित आहे 1000 फूट बोर मारले फुफुटाच, सगळ्यांचं त्या बोरला 10-5 लाख रुपये 20-20 लाख रुपये खर्च झाले। ही परिस्थिती कारीतल्या माझ्या शेतकरी बांधवांची, परंतु या ठिकाणी या पाण्यावरती एक सुंदर असं नियोजन झालं पाहिजे। आज आपण पाहतोय बार्शीमध्ये तुम्ही बारकाईने बघा, पाण्याचा एक एक थेंब महत्वाचा आहे मित्रांनो आपल्याला। आज उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून 1 ते 1.5 वर्षाच्या आत 12550 हेक्टर जमीन भिजणार आहे। 37 साठवण तलाव आणि एक 37 नाही, मी येणाऱ्या या 3 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 101 साठवण तलाव करण्याची प्रतिज्ञा घेतलेला मी कार्यक्रम आणि करणारच। एकदा मी जिद्द मनात धरली की मी ती करतच असतो, गपत बसतो। आणि त्या ठिकाणी नागझरी भोगावतीवरती किटवेर, घोरवाड्याला आपण किटवेर करतोय, त्याच्या 18 किटवेर पूर्ण झालेले, घोरवाड्याच्या आता 9 किटवेर पूर्ण होत्यात। राम नदी, चांगली नदी या नदीवरती पण आपण किटवेर घेणार आहेत। आणि अशा रीतीनं जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सुद्धा शिवतारे बापू इथं देवळातच आले होते, आपण बसलो त्यावेळेस सुद्धा मोठं काम या ठिकाणी आपण कारीमध्ये खोलीकरण असं नदीचं सगळं काम या ठिकाणी करून येतो। तर पाणी साठवण्याचा फार मोठा प्रयत्न केला होता, कारण पहिल्यापासून मला पाण्यावरती जास्त काम करण्याची सवय आहे किंवा माझी पद्धत। कारण जर पाणी आलं तरच आपला शेतकरी बांधव सुखी होईल, जर बागायत क्षेत्र झालं तरच आपल्या शेतकऱ्याच्या लेकराच्या एक घरात सोन्याचा घास केला जाईल, अन्यथा आपण काहीच करू शकणार। त्यामुळं मी जबाबदारीने बोलतो तुम्हाला, 1-1.5 वर्षाच्या आत बार्शी तालुक्यातलं 50,000 एकर जमीन, बघा 50,000 एकर जमीन बागायत माझ्याकडनं जबाबदारी इथं बोलतोय। डॉक्टर मी दुसऱ्यासारख्या पंडला मारत नाही, की पंडला मारणारे अख्खा आयुष्यभर पंडला मारणे त्यांचं गेले, सगळ्या टिंगल्या टावाळ्या। आज इथलं उपसा सिंचनचा विषय असेल, साठवण तलावाचा विषय असेल, मित्रांनो बार्शी नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याचा योजनाचा विषय असेल, 296 कोटी मंजूर केली। जॅकवेलचं काम चालू आहे, गेल्या आचारसंहितेच्या 2 दिवस आधी वर्क ऑर्डर दिली, जॅकवेलचं काम चालू आहे, सगळी पैप रस्त्याने पडले। 1 वर्षाच्या आत बार्शी शहराला 4.5 कोटी लिटर रोज पाणी येणार। यांच्यासारखं नाही, योजना मंजूर, खटा, पैप, परत 15 वर्षांना तोटी, यांनी स्वतःच पाप ह्यांची कबूल केली। तसं तर माझ्याकडे नाही, आणि ती सुद्धा उलटी जुळली, सारखी फुटती पाईपलाईन, सारखं टोकन तापायच्या बार्शी, सारखी ती पाईपलाईन दुरुस्त करण्यामध्येच आम्हाला नाकी नव्हे, तरी सुद्धा त्या ठिकाणी शहराची पाणी पुरवठा सुरळीतपणे ठेवण्याचं आम्ही काम करतो। आज रस्त्याच्या बाबतीमध्ये, पाण्याच्या बाबतीमध्ये, MIDCच्या बाबतीमध्ये तुम्ही बघा, आज MIDCच्या माध्यमातून सुद्धा आज त्या ठिकाणी कारखानदारी चालू झाली। आर्यन शुगर चालू या ठिकाणी केला, ह्यांनी बंद पाडला, त्या बजरंग सोनवणेला मी मदत केली आणि त्या ठिकाणी पहिल्या शेतकऱ्याचे पैसे देण्याकरता 15 कोटी रुपये बँकेत नाही दिले, कारण बँकेवरती पूर्ण नियंत्रण आपल्या आता डीसीसी बँकेवरती पहिलं रोखा म्हणलं तर चिठ्ठी चपाटीची गरज होती, 500 कोटीच्या वरती कधी वाटप नव्हतं। ह्या वर्षीचा आकडा बघा, 1900 कोटी रुपये शेतकऱ्याला वाटले, 2000 कोटीच्या एवढे झाले, सगळी बँक वाटोळी झाली। मी लक्ष घातलं, फडणवीस साहेबांनी प्रशासक मला तिथं मी सांगन ती नेमले,
त्या बँकेचा कारभार आपल्या मार्गदर्शनाखाली चालतोय मित्रांनो. जवळपास 4,500 कोटीच्या ठेवी झाल्या. तुम्ही सुद्धा एवढ्या काढल्या तर आठवा तुम्हाला ती बँक अडचणी द्यायला लागली. गाडीत सुद्धा लाईन लागली ती बँकेच्याकडून माझे पैसे द्या. परंतु ज्यावेळेस प्रशासक आणला आणि मी पुढाकार घेतला त्यावेळेसपासून त्या ठिकाणी एफड्या वाढल्या आणि आज बँक शेतकऱ्याच्या पूर्ण ताकदीने मागायला त्या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्याला अडचणी नाही. त्या धर्तीवरती आज या ठिकाणी कुठलंही नुकसान झालं आपल्या शेतकऱ्यांचं, अतिवृष्टी असेल, सततचा पाऊस असेल, दुष्काळ असेल, पीक विमा 1 रुपयामध्ये